लावण्यात आलेले आहे. निनावी पोस्टर्स आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बीएमसी हा काही फॅमिली बिझनेस नाहीये. त्यांनी दोन्ही ठाकरेंना कुठे जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठ्यांचे काय होणार? कोण असेल हा पक्ष आणि कोण असावा आणि हे बोलण्यामागचं काय कारण? नाही, तर कसं आहे की आता काय पोस्टर लागलेत, काय झाले मी काय पाहिलेले नाही, परंतु बऱ्याच ठिकाणाहून तशी माहिती आलेली की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बंधन तर काहीच असंही मजकूर आहे की जे मोकळी काय बोलायला. असंही म्हटलं आहे की मुंबईकर जागा हो, एका कुटुंबाच्या नादी लागू नको. हा, माझं तेच म्हणणं आहे की जे पोस्टर्स लागलेले आहेत त्या पोस्टर्सवरती जेव्हा एखादा पोस्टर येतो त्या पोस्टरवरती इतर लोकांची पण त्याच्यावरती कॉमेंट्स येतच असतात. तशा प्रकारचे जर कमेंट्स आले असतील तर त्याच्यावरती मी काय कमेंट्स देणार? जे हिंदुत्वाचे ज्या वेळेला भविष्यामध्ये आता निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये भाषणं होतील, त्यावेळेला सगळ्या गोष्टी येतीलच. जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे कसे होणार असाही प्रश्न या निमित्तानं सांगण्यात आलेला आहे. हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगू नये कोणीच, म्हणजे बाळासाहेबांवर असो की इतर कोणी असो, त्यांनी ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व सांगू नये. ज्या माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी 6 वर्षाचं निलंबन झालं होतं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं, जेव्हा मस्जिद पडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीच भूमिका ठामपणे मांडली होती, त्या कुटुंबाला निदान हिंदुत्वावरची भाषा कोणी बोलू नये असं मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगू वाटतं. 227 जागा आहेत, त्यापैकी 125 जागांवरती शिंदेची शिवसेना दावा करते. नाही, तर तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या विषयी मला विचार, मी काय सांगू शकतो? कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याने आता या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेचं हे गणित सुटलंय का? नेमकं गणित सुटलंय का, हो की नाही? नाही, गणित काय चुकलेलं नाही, तुटलेलं पण नाही, काही नाही, व्यवस्थित चालू आहे. सुटलंय का? कर्ज गणित फेडण्यासाठी सुटणार हो, कुठल्याही गणित सोडण्यासाठीच असतं ना. तर मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व आदित्य ठाकरे स्वतः करणार आहेत, तर मनसेकडनं सुद्धा काय अमित ठाकरे यांच्या मला असं वाटते की आमचे सर्व सभा सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांचे चिरंजीवच अमित ठाकरे आहेत आणि पक्षाचा सगळा निर्णय जो असतो अंतिम निर्णय राज ठाकरे घेत असतात आणि तो आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन बसून निर्णय घेतात. पण सर मनसेच्या त्या भूमिकेचं काय सर, सदोष मतदार यादी जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी एक मनसेची भूमिका होती, विरोधकांची पण भूमिका होती. स्वतः बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी, सगळ्यात पहिली गोष्ट दुबार मतदार आहे ते आम्हीच काढलं होतं, ते काढल्यानंतर ते झालं 11 लाख 11.5 लाख मध्ये. हा, म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत ते त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची सुधारणा ते करतात. कर्ज फेडण्यासाठी सर चंद्रपूरमध्ये कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकली आहे, कसं पाहता या घटनेकडे? किडनी विकायला लावली. मला असं वाटतं ह्याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय हे आपल्याला कळून चुकतंय. सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या आहेत, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7-12 कोरा करणार, अमुक तमुक, ते आता कुठे झाले नाही झाले, त्याच्यामुळे अशा प्रकारची घटना घडतायत. याचा सरकारने विचार करावा. देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो, त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं, भावनाप्रधान आहेत असे समजतो. मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा, नाहीतर निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता मोठ्या मोठ्या घोषणा चालूच आहेत तुमच्या. या अशा प्रकारचे शेतकरी जे आत्महत्याकडे त्याचा गंभीरपणे विचार करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढाव्या जातात असे प्रत्येक नेते बोलतात, पण या संपूर्ण निवडणुकीत धर्मांध झालं सर शेवट या संपूर्ण निवडणुकीत धर्माबद्दलच्या, जातीबद्दलच्या किंवा युतीबद्दलचं राजकारण केलं जाते, पण वॉटर मीटर गटर जे मूलभूत प्रश्न मला वाटतं की माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा नेहमीच तुम्ही पाहिलात तो विकासात्मक दृष्टिकोनातून राहिलेला आहे. विकासावरून आम्ही बोलत आलेलो आहोत आणि विकासाला घेऊनच आम्ही जाणारी आमची भूमिका आहे, म्हणून आम्ही ब्लूप्रिंट काढली होती. त्याच्यामुळे आम्ही आमचा अजेंडा तोच आहे. इतर काय बोलायचं ते बोलते. तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर बोलत होते. ठाकरेंच्या युतीमुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे आणि 18 डिसेंबरला युती संदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या 1 ते 2 दिवसात युती संदर्भातली अधिकृत घोषणा होणार असल्याचं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या युतीचा आता मुहूर्त ठरल्याचं बोललं जात आहे.